महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्र कर्नाटकमधील आपण जातीवंत वळूंची माहिती तुमच्यापर्यंत पोचवत असताना महाराष्ट्रातील जुने जाणकार किंवा महाराष्ट्र कर्नाटकातील जुने जाणकार अभ्यासक असतील की ज्यांनी गेले कित्येक वर्ष त्यांच्या पिढ्यानपिढ्या जातीवंत वळू सांभाळण्याचं काम केलं, आज आपल्यासोबत संकचे मामा आहेत. आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणलं तर घटप्रभा चॅम्पियन बैल झाला 2018 साली, बरोबर ना? का 2019ला तो बैल आजही यांच्या दावणीला आहे. त्या बैलाचं पण वेगळेपण आहे आणि त्याच बैलाची पैदास सध्या आपल्याला समोर पाहायला मिळते. मामा चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि कुठे आहे हे गाव, आम्हाला गाय घेऊन यायचं आहे तर थोडंसं पत्ता सांगा. जतून खाली आता 30 किलोमीटरवरून आहे. माझं नाव चंद्रशेखर गिरमल्ला बागेळे, पाटील बी म्हणते, बागेळे म्हणते. मग आमचं गाव संक, तालुका जत, जिल्हा सांगली. फोन नंबर काय मामा? फोन नंबर 74 99 61 55 12. मामा आजपर्यंत ह्या बैलाकडून किती गायी भरून झाल्यात? ह्या बैलाकडून आत्तापर्यंत एक 900पर्यंत झाला. आणि ह्याचा बापच आहे का काय? बाप नव्हा, आता ह्याचा भाऊ हिऊ, म्हणजे ह्याचा बाप काम्या. मग आता त्याचा बाप बी काम्या, त्याचा बाप बी काम्या. हो का? म्हणजे हे भाऊ आज आपल्याला दावणीला आहेत. त्या बैलाकडून किती गायी भरून झाल्या? त्या बैलाकडून कमीत कमी आता 7000 वर गेलं, खरं कमी काय नाही. 7000 गायी भरून. 2019ला 10वा महिन्यात चालू केलं होतं. आता घटप्रभा चॅम्पियन होऊन आल्यावर मग आत्तापर्यंत काय सुटका नव्हा, अजून हायच चालू. आज आम्ही आता मगाशी आलो तर बैलाचा त्या अजूनही राग तसाच आहे. तेवढा राग हायच. आता तो आता रक्तातच आहे ना, त्याचा राग तसं तर येणार. तो बापाला बी तसंच आहे. आता त्यांना बी आता पायदासला बी त्याचं पायदास किती आहे तेवढं आता तसंच आहे, रागिष्टच आहे, कमी काय नव्हा. आणि मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आपल्याला पायदास. होय होय होय. मग ह्याचा बी आता वासरू 1 नंबर निघाला. सोन्याला बी 1 नंबर. काय आता 6 महिन्याचं वासरू 6 लाखाला विकलं. रेकॉर्ड केलं त्याचं. दूध पिणारं वासरू. होय, 6 महिन्याचं मग दूध पिणार. ते कोण होतं मालक आणि कोणी घेतलं ते वासरू? तो माळकावट गेला होतं सिद्धू महाराजजवळ. मग त्यांचं जवळनं आता ह्यांनी घेतलं होतं निराळे सर, सावकार. त्यांच्याकडे आहे आता सध्या, आता चालू झालं आहे. आता त्यांच्याकडे सध्या 2 जाती काहीतरी आहेत. आता तो बैल आपण कोणाकडून घेतला होता आणि तो घेण्यामागचं कारण काय, की तोच का निवडलं तुम्ही? ह्याचं खासदार बैल होता पहिला आमचं. खासदार बैल थोडं जरा एकच झाल्यामुळे तर थोडं जरा जास्त कमी गाय आल्यावर जरा त्रास व्हायला लागलं म्हणताना आता सहज गेलो होतो आम्ही. काम्याच बघायला गेलो. बघायला गेलो. मग आता त्यावेळी आता काम्याच लय पवार, म्हणजे आता लय काय खरं नव्हतं त्याचं. हात धरला तर आता भॉस 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 असं करताना मग आता मी पोरंजवळ नसतो, इथं ह्या घरात होतं. ही आमचं ते आता ही बारकं पोरं बी आता मिलिटरीत होतं, त्यांनी आता आर्मीचं. मी एकटाच होतो इथं. मग पोरं बी तर त्या अवस्थेवर. मग आता उगाच ती आणून काय उपयोग ना, एकटा आहेत म्हणून तर सोडून ह्याचा पैदास होता. चडचणचं खाली काहीतरी गाव आहे हो. म्हणजे काम्या तिकडं होता पहिले, चडचणच्या तिकडं खाली. हां, इथं निवरगेला होता. निवरगेला बघायला गेलो होतो. ती जुना मालकाकडेच होतं ते त्यावेळी. ते संगापकडं सांगापकडं फिरत आता नंतर गेला. आता पहिला आता ह्यो कोरे म्हणून आहे, आता इथं मड्डीवर आहे आता उंबुर्जीला, निलाप्पा कोरे. त्यांच्याकडे होता त्या बैल. त्यांना बी एकदा मारल्यावरच त्यांनी आता संगाप्पाकडं देऊपेक्षा पहिला हातळीला दिला. हातळेवाल्याकडून संगाप्पाकडे आला. संगाप्पाकडून परत इथं कर्नाटकात गेला. ते आता त्यांनी रातोरात्र येऊन इथं सोडून गेला त्याला सांगवाले.
संगा पकड. मग नंतर ह्यानी वडियार आणून त्याचा काय आता नेला त्याचं गाजवले बैल. वडियार त्यावेळी वडियारकडे बैल गेला. आमच्या बैल 2019ला चॅम्पियन झाला. ही कुठलं बैलाचं ह्याचं बाप कुठं आहे काय आहे त्याचा त्याचं पत्ता नंतर मिळाले. त्यानंतर त्याचं नाव ह्याचं चॅम्पियन झाल्यावर त्याचं नाव निघालं. तोपर्यंत त्याचं नावच नाव बाहेर. म्हणजे मुलाच्या कामगिरीने बापाचं नाव बापाचं पुढं आलं नाव असं म्हणायला. हां बापाचं नाव आलं. आता त्याचा आणल्यापासून त्याला व्यायाम खुराक आणि काय आजपर्यंत काय काय खुराक मेहनत आहे चालू आहे? काय आता आमचं आता दररोज काय असते आता तीच खुराक खायची खरं आता व्यायाम कायच नव्हतं. काय आणलं आता काय व्यायाम आता काय झोपलंच नव्हा आता काय सोडलंच नव्हा आता काय आत बाहेर एवढं असतं आता गुरावर काय सोडताना असतं तेवढंच जे काय चाललं फिरणं ते काय चालायचं आता घेऊन किलोमीटर 2 किलोमीटर जायचं यायचं काहीच नव्हा. मग आता अवताल बी नाही झोपला. मग आता ह्याचं बरोबर आता जुना बैल पाहिजे. आता जुना म्हणजे आता ह्यो गरीब बडाव बैल पाहिजे. बडाव बैल असला तर ती चालणार. मग ह्याचं बरोबर असली नाही चालत. मग हे दोघं पण नाही चालत. नाही झोपू शकत आपण. हातात ना तू आता उसरून गेला आता मारले ह्याला 4 टाका पडलं. आता मला काय म्हणायचं की बरेच वळू मालक म्हणजे की बाबा आता तुमच्याकडे तो ज्या लाईनचा बैल आहे काम्याचं पोरग आहे ते मग परत आपण काम्याचंच का आणतो किंवा ह्याच्या मागं काय असतं तुमचं म्हणजे की बाबा हाच लाईनचा नाही ह्या लाईनचा ह्याचा मुलगाच एक मी धरलो होता. 1 नंबर होता. मग आता चिकोडीचा एक माणूस आमचा दोस्त आला. त्यांनी आता काय आता एकदा येऊन बसला. 60,000 वाटते 60,000 आणलं होता. इथं आमचं शेजारी गावात होता. मग आता तीच त्याचं संगती धरू म्हणून त्याचं ते आणलं होतं. त्यांनी काय आलं आता सोडलंच नव्हतं. त्यांनी 2,45,000ला आता निघूनच गेलं त्या दिवशी. मग त्यावेळी आम्ही आता जरा हुडकत होता त्याचं वासरू नाही आम्हाला घावला. मग सहज जाऊपर्यंत ह्यू आता त्या गावातच होता. 1 महिनाच होता वासरू ह्यू. मग आता आणू म्हणून आता त्यावेळी आता हे दुसऱ्या दिवशी घेऊनच आलो. त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे म्हणजे आपण काय म्हणू स्वभाव किंवा राग किंवा काय वेगळं स्वभाव ती वेगवेगळा तो त्याचा राग जरा जास्त आहे ह्याच्यापेक्षा. मग आणखीन ह्याचं काय सांगता येत नव्हतं. आत्ता 4 दाती आहे. मग आता 6 दाती जुळल्यावरच त्याचा राग जरा जास्त येणार. मग ह्याचं बी काय सांगता येत नव्हतं. कुठं आता याचं माप त्याच्यापेक्षाही जास्त आहे ना. जास्त आहे. रूपला बी जरा जास्तच आहे. माप बी जरा जास्त. आता मामा मला काय विचारायचं की आता बरेच जण वळू सांभाळतात. आता नवीन नवीन लोक पण या क्षेत्रात वळू सांभाळायला येतात. ते आता ज्या पद्धतीचा बैल आज आम्ही तयार पाहतोय तुमच्या दावण्याला ती शरीर यष्टी म्हणा किंवा ते भारदस्तपणा छाती फाउंडेशन तर ही तयारी करायला त्याचा अंगभूत गुण लागतो का मालकाची पण तेवढं नाही तसं नाही असतो. फाउंडेशन त्याचं अंग ती आता हाताने काय करायला येत नव्हतं. फाउंडेशन पहिलाच पाहिजे. मग अंग घट पाहिजे पहिलाच पाहिजे. मग आता आम्ही फक्त आमच्या हातात काय आहे खुराकामुळे आता जास्त कमी आता आम्ही आता चारल्यावर आता जरा जास्त नेट बी असते जरा खराब बी असते. आमच्या हाताखाली एवढंच आहेत. त्याचं रूप मग त्याचं अंग घट्ट मग पाय मजबूत ती पहिला बघूनच घ्यायला लागणार. ते नंतर घडवताना नंतर काय करायला आमच्या हातात काय नव्हतं. ते पहिल्यापासूनच जन्मताना ती पाहिजे. तो अंग घट पाहिजे. मग ह्यो पाय मजबूत पाहिजे. मग आता रूप पाहिजे त्याला. मग आमच्या किती बी आता आमचे खुराक घालून किती बी आता चारा मग आता त्याचं त्या रूप आता आपोआप काय असते त्या रूप फक्त खंड येते एवढंच येणार. आता बरेच जण काही जण समजा वळू खरेदी करतात. एक वळू घेतात त्यांच्या दावणीला घेऊन जातात. पण तो वळू ह्या दावणीला जे खात असतो ते तिथं जाऊन तो नीट खात नाही त्याचं मन लागत नाही किंवा तो हातावर यायला आता तुम्ही काही जण म्हणतात की 4-5 दिवस ते नवीन जागा असल्यामुळे तेवढे दिवस येतो पण काहींकडं मनाने खात नाही किंवा काय तर हे काय काय होत 4-5 दिवसात तरी आता होतच ना. कुठं बी आता जागा सोडून जागाला जर गेलं तर 2-3 महिना तरी आता त्याचं आता
हित पहिल्या जागेत कसं असते तसं आता 2-3 महिन्यात जाणार. जरा खुराक कमी खाणार, वैरण कमी खाणार. त्याचं थोडं जरा 2-3 महिना म्हणजे आता महिन्यातच येते. आमचं बाळाला किती आम्ही सांभाळतो आहे तेवढं त्याला जर सांभाळा चालू जर झाला 2 दिवसात काय 3-3ऱ्या दिवसात आमच्या हातावर येईल. मग आम्ही खाल्लं तर खाल्लं, नाही तर खाल्लं तर खाल्लं याचं म्हणून आता इथं बांधून आता एक 4-5 बंडा एकदम टाकून आता आम्ही गेलो तर काय आता उपयोग नाही. ती आल्यावर भुसभुस करणार असतो. त्याचं थोडं आमच्या बाळाला किती आता आम्ही सांभाळतो तेवढं सांभाळला पाहिजे त्याला. वळू बैल मग आता आमचं आता दावणीला काय गाई असो, म्हशी असो, काही बी असो, आता एक कुत्रा असो, आमच्या बाळासारखं त्यांना सांभाळायलाच पाहिजे. म्हणलं तर आता आमचे तोंडातनं काढून त्यांचं तोंडातलं घातलं तर आम्ही त्यांनी काय करतात ते किती बी मार्केट बैल असो, आता तो ही करा म्हणून त्याचा आमच्या जवळ येऊन त्याचा वर तोंड करून त्याचा ही उभारते गोंजा राहिला. हां, मग ती आम्ही तसं नाही बघितलं तर त्यांनी असं करणार, भुसभुस करणार, आता मारायला येणार, असं होते. आता आपण त्या बैल आणि ह्या बैल गाय आली मा ह्याच्याकडे तर त्याचे पैसे किती आणि ह्याचे पैसे किती आहेत? ह्याला ती पहिल्यापासूनच 3,500 घ्यायला लागलो. लांबून आलेले काय आता बघून घेतो. आता किती 3.5 म्हणजे 3.5च घेत ना. मग त्याला आता पहिला 1,500 लावलं आहे, आता 2,000 लावले, आता 2,500 लावले, आता त्याला बी आता 3,000 म्हणले. मग लांबून आलेले काय आता कंडिशन मग त्यांनी काय देते त्यांचं. आता लांबून येणारा ठरवून येतो का की आम्हाला तो बैल सोडायचा का हा बैल सोडायचा? हां, त्यांनी ठरवून फोन करूनच येते. आता त्या बैला शिंगमोडका तुमचं बैल आता चढतं काय नाही. हां, मग आता ही बैल सोडणार आहे आम्ही, आता तुम्ही आहे का नाही, आता ह्याला किती त्याला किती विचारूनच लोक येते. पण असं होतं की ते आले समजा ते बैल शिंगमोडका सोडा म्हणले फोनवरती आणि हिथं आले म्हणतात हाच बरा म्हणून, असं होतंय? हां, असं होतं. आल्यावर आता त्याचं हे नाही, त्याच्यापेक्षा ही बरी आहे मग ह्याचं सोडू म्हणून त्याचं ही वे सोडून जातं आता लोक. आहे आता पहिला त्या बैलाला येते, आता ती चढतं का नाही तर विचारूनच येते. आता किती घेता, असं आम्ही घेतो म्हटलं तर हां ठीक आहे म्हणून येते. इथं आल्यावर आता हे नाही, ह्याच्यापेक्षा जरा माप मोठं आहे, ही सोडत आता ही बी आता सोडून जाते. मंडळी, या मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण संखमामांकडून त्यांच्या दोन्ही वळू बैलांची माहिती घेतली. आता या मुलाखतीच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण प्रदर्शनामध्ये काय तयारी करावी लागते, कशा पद्धतीची मेहनत, कष्ट, कालवड असेल, खोंड असेल, वळू बैल असेल, त्यासाठी घ्यावी लागते, त्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि त्याचबरोबर निवड करत असताना कुठल्या गोष्टींची काळजी किंवा काय घेतली जाते तो भाग आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. मंडळी, खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.